बदलतात. आजचा सुविचार घेऊन येत आहे सोमेश पुंडे. तर म्हणजे फक्त इतिहास नाही, ते प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात उभारी देणारी एक प्रेरणा आहेत. भाषण सादर करणार आहेत ईश्वरी लुगरवार. त्या क्षणी छाती आपोआप ताठ होते आणि रक्तात स्वराज्य धावू लागतं. आता कार्यक्रमाच्या मध्यभागी सुंदर सादरीकरणासाठी येत आहे तिसरीच्या मुली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, सत्तेची कास धरण्याचे आणि देशासाठी जबाबदार नागरिक होण्याचे. छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्तिगत इतिहासात आहेत, पण शिवराय एक विचार म्हणून आजही प्रत्येक जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. जे शौर्य, न्याय आणि धैर्य ज्याच्या रक्तात वाहत होतं, शौर्य, धैर्य, न्याय ज्याच्या रक्तात वाहत होतं, असं आमचे शिवराय महाराष्ट्राचं भाग्य होतं. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि माझे सर्व प्रिय मित्र मैत्रिणींनो, माझं नाव ईश्वरी रुद्रवार आहे. आज मी शिवजयंती निमित्त काही शब्द बोलणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी याचे बाळकडू दिले होते. लहानपणापासूनच महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली होती. हिंदवी स्वराज्य ही त्यांची महान कल्पना होती, जिथे प्रजावर काही अन्याय होणार नाही, सर्वांना समान न्याय मिळेल आणि राजकारभार लोक कल्याणासाठी असेल. महाराजांनी गनिमी ही युद्धनीती वापरून बलाढ्य शत्रूंना चकवा दिला. त्यांनी तोरणा, प्रतापगड, राजगड यासारखे अनेक किल्ले जिंकले. महाराजांनी मार्गदर्शन करणारे नेतृत्व आहे. तुम्हाला माहिती नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर व्यवस्था इतकी तगडी होती की त्याचा अभ्यास आज जगातल्या अनेक विश्वविद्यालयांमध्ये केला जातो, युनिव्हर्सिटीमध्ये केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुप्तहेर होते, काय नाव त्यांचं? गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. ते कशा पद्धतीने शत्रूंच्या गटामध्ये जाऊन राहायचे, त्यांच्यासोबत बोलून राहायचे आणि तिथे सगळी इत्तमपूर्ण माहिती राजांपर्यंत पोहोचवायचे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या गुप्तहेरांच्या त्या धाडसाच्या जोरावरती एवढं राजांची कीर्ती बेफाम होती. मला जायची कीर्ती बेफाम, मला भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली येते रे, दरबारी पुस्तिकडे जमे. बडी बेगम म्हणजे अली अलीची आई बरं का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला कपगार, कुणी घेईल ना पुढाकार, साऱ्यांनीच मानून निहाळ. इतक्या अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलीला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिचा जागताच नू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाली दरबारात. खान निघाला मोठ्या कुंडीत. खानाचं त्याचं भुळकळ पायदळ, बोचा पाटा नाही बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. त्या वाटेत त्याला जे भेटेल त्याला उद्ध्वस्त करत तो त्याची सेना पुढे निघाली. गाळ लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार आहे माझं? आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, कोणीकडे इंग्रज, हेच बोलू लागला. राजाची सेना मग भर कसं खान आलं कसं झोपणार, काय लढवारी भुंकर, चिमटेच पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, गरिबीला कसा ठेचावा. अशा वाघिणीचा तो छावा, गरिबीला कसा ठेचावा. डोक्यात गणिनी गावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. खान प्रतापगडच्या पायथ्याशी आला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी
दिवशी खान आला बिगवान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि कधी काही कल्पना युक्तीची रही जी 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 भेट दिली खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान दौलत आला खान दौलत आला सय्यद बंडाट्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला खानाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ खान हाक मारी को हसरी काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी 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 जंग पर बाण बसू हम पर
शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाच नाव रे देवा तुझा निवेद देवा तुझा चरणी हा तो आमचं हे असू दे. देवा या तुझा